व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस नुवारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्याचं टायटल आणि थंबनेल पाहून तुम्ही कदाचित थोडे तुमच्या मनाला प्रश्न पडला असेल की पवार आणि पराभव यांचं अतूट नातं कसं काय जोडलं गेलंय. खरं तर पवारांनी बारामती पोटनिवडणूक जी झाली आता बारामतीची, जिथे सुनेत्रा वहिनी उभ्या होत्या, अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातर्फे, तिथे तर शरद पवार साहेबांनी आपला उमेदवार अजिबातच दिलेला नव्हता. शिवाय काँग्रेसने सुद्धा माघार घेतलेली होती. मग अशा परिस्थितीमध्ये पवारांचा पराभव कसा बरं झाला असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र पवारांचा नैतिक पराभव झालेला आहे हे या निकालाने स्पष्ट झालेलं आहे. मित्रांनो, खरं तर आता सुनेत्रा वहिनींच्या या विजयाचं श्रेय घेण्याची सुद्धा स्पर्धा पवारांमध्ये सुरू होणार आहे. म्हणजे काय आहे की आता सुप्रिया सुळे म्हणती की मी नाही का मंचावर गेले होते आणि मग मी तिथून बारामतीकरांना आवाहन केलं होतं की वहिनींना मतदान करा म्हणून. त्यानंतर रोहित पवार सुद्धा बोलले होते बघा की काकींनी बोलवलं नाही तरी सुद्धा मी काकींच्या प्रचाराला जाणार म्हणजे जाणारच. फक्त एकटे पवार साहेब होते, म्हणजे शरदचंद्र पवार साहेब, जे ना फॉर्म भरायला गेले, ना प्रचाराला, ना त्यांच्या विजयानंतर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, म्हणजे वहिनींच्या. यातच शरद पवार यांचा नैतिक पराभव आहे. मित्रांनो, कसा तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया, कारण आणखी एका ठिकाणी शरद पवार यांना जोरदार झटका बसलेला आहे आणि पवारांच्या तुतारीची मुतारी झालेली आहे. कुठे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला निश्चितच कळेल. मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करण्या अगोदर आपण आपल्याला जे योगदान देतात आपल्या सत्कर्मामध्ये, कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी, अन्नदानासाठी, आपल्या शेतकऱ्यासाठी, जो शेतकरी जगाला खाऊ घालतो त्याच्यावर दुष्काळामुळे उपासमारीची वेळ येते, अशांसाठी आपण अन्नदान करतो, त्यांना जिन्नस पोहोचवतो, त्यांच्या लेकरांकडेही लक्ष देतो, विद्यार्थ्यांकडे लक्ष देतो आणि या सत्कर्मामध्ये अनेक जण सहकार्य करतात, योगदान करतात. तर त्यांचे आभार यामध्ये अनेकांच्या पावत्या त्यांना मिळालेल्या आहेत. श्रद्धा सुरेश साळवी यांनी योगदान दिलंय, मिलिंद कुलकर्णी चिंचवड पुणे, अनिल घैसासजी डोंबिवली, दत्तात्रय देशपांडे, पराग कोठाडिया, नीता शर्मा यांनी देखील योगदान दिलेलं आहे. गोपाळ कृष्ण विष्णुपंत कराडे, तळेगाव दाभाडे यांनी देखील महत्वाचं मोलाचं योगदान दिलेलं आहे. सुरेश अनंत शिंदे जोगेश्वरी मुंबई यांनी देखील मोलाचं योगदान दिलं आहे. मित्रांनो, या सत्कर्मामध्ये आपणही या सत्कर्मामध्ये योगदान द्यावं, अन्नदानासाठी सहकार्य करावं. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे सहकार्य करता येऊ शकतंय निश्चित करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा परिवाराच्या, म्हणजे त्याची रीतसर पावती बनवून यांच्याप्रमाणेच ती तुम्हालाही पोहोचती करता येईल. माणुसकीचं दर्शन घडवण्यासाठी पुढे या, हे कळकळीचं आवाहन आणि विनंती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमोल कोल्हे बसलेले, अजून काही पदाधिकारी आजूबाजूला बसलेले, पत्रकार परिषद चालू. तेव्हा पत्रकारांनी सुळे आणि वहिनी म्हणजे सुनेत्रा वहिनी यांच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला की एकाच घरातल्या या दोघी जणी उभ्या आहेत, म्हणजे सुनेत्रा पवार सुद्धा आहेत. तेव्हा दात विचकत, अतिशय द्वेषभावना मनामध्ये ठेवून, पराकोटीची द्वेषभावना मत्सर मनामध्ये ठेवून पवार साहेब बोलले होते की कोण पवार? सुनेत्रा पवार. ते मूळचे पवार नाहीतच, ते बाहेरचे पवार आहेत. त्यावरून अनेकांनी टीका केली होती. बऱ्याच जणांना हे पटलेलं नव्हतं. अजितदादांना देखील हे अजिबात आवडलेलं नव्हतं. सुनेत्रा वहिनी तर तेव्हा रडल्या होत्या. याच बाहेरच्या पवार म्हणजे शरद पवार यांच्यामध्ये जेव्हा पवार बोलले होते तेव्हा अमोल कोल्हे सुद्धा किकी किकी करत दात विचकत हसत होता. एरवी हा महिलांचा सन्मान, महिलांचा आदर, सक्षमीकरण, सबलीकरण यावर मोठमोठे वाक्य फेकत आभाळ हेपळण्याचा प्रयत्न करत असतो. तोच
अमोल कोल्हे वहिनींना बाहेरचे पवार म्हटल्यानंतर जवळपास मिनिटभर खिखी खिखी करत हसत होता, जणू काही त्याला आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या होत्या. तर हे जे बाहेरचे पवार आहेत ना, तर हे बाहेरचे पवार नाहीत, हे बारामतीकरांनी सिद्ध करून दाखवलं मित्रांनो. सुनेत्रा वहिनींना विक्रमी मतदान झालेलं आहे, ते होणारच होतं आणि हे पवारांनी अचूक हेरलेलं होतं. म्हणूनच रोहितला पुढे केलं, सुप्रिया सुळेंना पुढे केलं. का तर यांना माहिती आहे ना की हे जिंकणार आहेत पवार म्हणून. पण अजितदादांनी जी कामं केलेली आहेत त्यामुळे जिंकणार आहेत हे यांना दिसू द्यायचं नव्हतं, कळू द्यायचं नव्हतं. तर बघा बघा, शरद पवार साहेबच बारामतीचे आहेत आणि बारामती ही साहेबांचीच आहे आणि साहेबांमुळेच सुनेत्रा वहिनींचा विजय झालेला आहे असा डंका यांना पिटायचा होता. सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना तर याचं क्रेडिट हवंच आहे की बघा आमच्यामुळे त्यांचा विजय झालेला आहे बरं का. मात्र असं काहीही घडलेलं नाहीये. बारामतीकरांनी शरदचंद्र पवार साहेबांना दाखवून दिलेलं आहे की सुनेत्रा वहिनी बाहेरच्या पवार नाहीत, तर त्या तिथल्याच पवार आहेत, काठेवाडीच्याच पवार आहेत, बारामतीच्याच पवार आहेत. आता सुप्रिया सुळे यांचं वेगळं म्हणणं पडलेलं आहे की पुढच्या इलेक्शनला म्हणजे 2029ला मी वेगळा निर्णय घेऊ शकते म्हणून. तेव्हा बघू आपण. पलट्या मारण्यामध्ये पवार कुटुंब वस्ताद आहे, म्हणूनच तर त्यांना वस्ताद म्हटलं जातं नाही का. हा झाला पवार साहेबांचा, सुळेंचा आणि रोहित पवारचा नैतिक पराभव. ठीक आहे. आणि आता ठसठशीत पराभव पण झालेला आहे. यांना अपेक्षा होती की ह्यांचे जे 9 खासदार आहेत तुतारीचे, त्या 9चे आता 10 होऊ शकतात बरं का. आणि आपली संख्या वाढायला लागलेली आहे असं यांना दिवा स्वप्न पडलं होतं. पण त्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं मित्रांनो. राहुरीला शिवाजीराव कर्डिले यांचं आकस्मिक निधन झालं आणि त्यांच्या जागी अक्षय कर्डिले यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आणि अक्षय कर्डिले हे सुद्धा विक्रमी मताधिक्याने तिथून निवडून आलेत राहुरीतून. अक्षय कर्डिले यांच्या विरोधामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातर्फे तुतारी हे चिन्ह घेऊन जे उमेदवार उभे होते त्यांचा सकुशल पराभव झालेला आहे आणि इतरांचं तर डिपॉझिटही जप्त झालेलं आहे. आता या तुतारीची राहुरीमध्ये सुद्धा मुतारी झालेली आहे मित्रांनो. म्हणजे दोन्हीकडे शरद पवार यांना झटकेच बसलेले आहेत. आता राज्यसभेवर पवार साहेब आहेत. मूळ मुद्दा असा आहे की नेमक्या ज्या महत्वाच्या घटना असतात, महत्वाच्या गोष्टी असतात, त्याकडे हे साफपणे दुर्लक्ष करतात. आता हेच बघा ना, TCS प्रकरणावर यांचं काही मत आलं का? काही भाष्य अजिबात नाही. त्यानंतर परतवाडा जे प्रकरण घडलं मध्ये त्यावर हे काहीच बोललेले नाहीत. आता सुप्रिया सुळे या अग्रेसिव्ह झालेल्या आहेत खूपच आणि आम्हाला न्याय हवा आहे, आम्हाला न्याय हवा आहे असं म्हणत आहेत. कुठल्या घटनेवरून तर भोर तालुक्यातली जी नसरापूरमधली दुर्दैवी आणि अत्यंत घृणास्पद घटना घडलेली आहे त्या घटनेमुळे सुप्रिया सुळे पुढे येऊन म्हणतात आम्हाला न्याय द्या. तुम्हाला कशाला हवाय न्याय? त्या कुटुंबाला न्याय हवाय. हा सुळेंचा मानभावीपणा आहे मित्रांनो. रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की 2029ला पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता आहे. म्हणजेच युगेंद्र पवार हे पार्थ पवारच्या विरोधात बारामतीमधून निवडणूक लढू शकतात. सुप्रिया सुळे या सुद्धा सुनेत्रा पवार यांच्या विरोधात लोकसभा पुन्हा लढू शकतात, पण शक्यता कमी आहे मित्रांनो. कदाचित 2029 नंतर सुप्रिया सुळे या देखील आपल्या बाबांप्रमाणे म्हणजे पवार साहेबांप्रमाणेच राज्यसभेवर डोळा ठेवून आहेत अशी चर्चा रंगायला लागलेली आहे सध्या. कारण सुप्रिया सुळे ह्या पहिल्यांदा जेव्हा खासदार झाल्या होत्या तेव्हाही त्या मागच्या दरवाज्यानेच झाल्या होत्या. बाळासाहेब ठाकरे यांनी सपोर्ट केलेला होता, त्यामुळे त्यांचा विजय झालेला होता तेव्हा. यंदा सुद्धा सुप्रिया सुळे पडता पडता निवडून आलेल्या आहेत लोकसभेला. खरं तर थोडी अजून जास्त ताकद जर लावण्यात आली असती तर यंदाच त्यांचा पराभव निश्चित होता.
आणि तेव्हाच बारामतीकरांनी सिद्ध केलं असतं की सुनेत्रा वहिनी या बाहेरच्या पवार नाहीत, तर त्या इथल्याच पवार आहेत आणि त्याही घरच्यांसारख्याच आहेत. हे तेव्हाच सिद्ध झालं असतं, पण ते आता सिद्ध झालेलं आहे आणि योग्य वेळी सुद्धा झालेलं आहे. एकीकडे त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. त्यानुसार अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जो आहे तो आता त्यांच्याच अधिपत्याखाली आलेला आहे. शिवाय त्या मंत्री देखील आहेत, कॅबिनेटमध्ये आहेत. पार्थ पवार राज्यसभेवर आहेत. म्हणजेच काय की अजितदादा पवार यांच्यानंतर त्यांच्या राजकारणाचा जो वारसा आहे तो वहिनी आणि पार्थ पुढे नेणार ह्यात कुठलीही शंका अजिबातच नाही. मात्र यांच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम हे बारामतीचे करामती काका करतच राहणार आहेत. आणि आता तर वहिनींच्या विजयाचं क्रेडिट घेण्यासाठी सुद्धा हे आता पुढे 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 यायला लागलेले आहेत. मात्र यांनी हा प्रकार अजिबात करू नये, कारण लोकांना माहीत आहे की सुनेत्रा पवार यांचा इतका विक्रमी मतांनी विजय बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये कशामुळे झालेला आहे. तर अजितदादा यांनी केलेली कामं, अजितदादा यांचं दुर्दैवी निधन, त्यानंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट, शिवाय सुनेत्रा वहिनी यांनी देखील बारामतीमध्ये अनेक महिलांना मदत केलेली आहे. अनेक बचत गट त्यांनी निर्माण केलेले आहेत. सामाजिक कार्य त्यांचं भरपूर आहे. त्यांची मॅनेजमेंट खूप स्ट्रॉंग आहे. अनेकांना हे माहीत नाहीये कदाचित की अजितदादा पवार यांचा बॅकबोन हे वहिनीच होत्या आणि आता वहिनी अत्यंत सक्षमपणे त्यांचं राजकारण करत आहेत, लोकांसाठी काम करत आहेत. ज्याप्रमाणे अजितदादा हे कामाचा सपाटा लावायचे त्याच स्पीडने वहिनींनी देखील काम करावं, लोकांचं भलं व्हावं. ह्या कार्यामधून विकासाची प्रगतीची कामं लवकरात लवकर मार्गी लागायला हवीत, असं कार्य यांच्याकडून इथून पुढे घडत राहील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. आणि तेही निर्विघ्नपणे, कारण घर का भेदी लंका ढाये ही म्हण आपण ऐकलेली आहे. तेव्हा वहिनींनी देखील या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये, कारण ही घरचीच माणसं कधी खोडा घालतील काहीच सांगता येत नाही. तुर्तास तरी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांचा हा जो वारू दौडत आहे त्याला रोखणं ना काकांना शक्य आहे, ना सुळेंना, ना रोहित पवारला. आता भविष्यामध्ये हे लोक आणखी काय अडथळे निर्माण करतात हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हा जो विजय झालेला आहे सुनेत्रा पवारांचा, हा यांच्या पचनी पडला असेल का? आणि क्रेडिट यांना या विजयाचं द्यावं का? हे दोन महत्वाचे प्रश्न आहेत. यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित कळवा. मित्रांनो, अनेक जण कमेंट करत आहेत, अनेकांचे खूप छान छान विचार आहेत, ज्यामुळे नवे नवे व्हिडिओज बनवायला आम्हाला देखील प्रेरणा मिळते. तुमच्या कमेंट्स खूप महत्वाच्या आहेत आमच्यासाठी, तेव्हा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. जाता जाता परत एकदा विनंती आहे की कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषधोपचार, हलाखीच्या परिस्थितीत असलेले त्यांच्या नातेवाईकांसाठी जेवण, अन्नदान, आपल्या शेतकरी राजासाठी जो जगाला पिकवून खाऊ घालतो त्याच्यावर दुष्काळामुळे उपासमारीची वेळ यावी याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नाहीये. मित्रांनो, आपण त्यांच्यासाठी, त्याच्या घरच्यांसाठी जिन्नस पोहोचवतो, किराणा सामानही पोहोचवतो, त्याच्या गाई गुरांसाठी, गोमातेसाठी चारा पुरवणे, अशी सगळी कामं आपण करत आलेलो आहोत. यामध्ये अनेक जण सहकार्य करत आहेत, आपणही सहकार्य करावं ही विनंती आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, गरजेनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याची पावती इतरांप्रमाणेच आपणासही पोहोचती करण्यात येईल. माणुसकीचं दर्शन घडवत पुढे या. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.